तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता मित्रांनो, आपण एस एस सी मागे व्हिडिओ टाकला, तो पण पाहून घ्या. आता एस एस सी दुसरी एक भरती सुटली, ती भरती काय आहे, कशी काय, एकदम डिटेल्समध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, भरतीचं नाव आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती. तर विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना एस सीच्या भरत्या सुटतात, भरती माहीतच होत नाही मित्रांनो. जास्त आपल्या नॉर्थ साईडची मुलं या आपल्या महाराष्ट्राची सोडून इतर विद्यार्थी या भरतीचा लाभ म्हणजे फायदा घेतात. बऱ्यापैकी आपली मुलं मग पोलीस भरतीचा MPSCचा अभ्यास करतात. पण मित्रांनो, हा परीक्षा सिलेबस सगळा सेमच आहे, फक्त आपल्या विद्यार्थ्यांनी ही भरती माहीत होत नाही. वाईट होत नसल्यामुळे मित्रांनो या भरतीला सामोरे जात नाहीत. तर ही भरती आपण संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तुम्हाला सांगितलं, जे कोणी भरती सुट्टी त्यावेळेस आपण मित्रांनो भरतीचा व्हिडिओ टाकून देतो. तर मित्रांनो, या JR आपला पूर्ण एक टेलिग्राम चॅनल आहे, मराठी नोकरी कॉर्नर. त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला भेटेल मित्रांनो. आणि भरती जे सुटली त्या प्रूफ म्हणून तुम्हाला JRचा स्क्रीनशॉट टाकलेला आहे. तर मित्रांनो, पदाचं नाव तपशील पाहू. पदाचं नाव पहा, स्टेनोग्राफर ग्रेड C ग्रुप B याची आणि स्टेनोग्राफर ग्रेड D ग्रुप C ही दोन पदे आहेत मित्रांनो. स्टेनोग्राफरची C आणि D, ग्रेड C आणि ग्रुप B आणि ग्रुप C ची ही दोन पदे मित्रांनो. आणि पदसंख्या 261 आहे त्याची. तर बऱ्यापैकी मित्रांनो, सिलेबस आपण परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते पुढे सांगणार आहोत. पण हा ही दोन पदे आहेत आणि ती दोन पदाला नक्की फॉर्म भरून टाका मित्रांनो. त्याची मित्रांनो, शैक्षणिक पात्रता फक्त आणि फक्त 12वी विद्यार्थी उत्तीर्ण आहे, 12वी पास. जे विद्यार्थी 12वी आर्टमधनं, सायन्समधनं, कॉमर्समधनं जर त्यांनी 12वी कंप्लीट केलेली असेल मित्रांनो, ते विद्यार्थी सर्व विद्यार्थी या पदाला फॉर्म भरू शकतात मित्रांनो. फक्त 12वी पास असलं पाहिजे, त्या टक्के वगैरे कुठले नाही, फक्त 12वी पास तुम्ही जर केला असेल मित्रांनो, तर नक्कीच या पदाकरता फॉर्म भरू शकता. तर परीक्षेचा अभ्यासक्रम काय तो व्यवस्थित पाहून घ्या आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला भरती सुटली सर्व झालं, पण नक्की बाबा जो परीक्षेला अभ्यास काय करायचा, तर त्याच्यासाठी महत्त्वाचा अभ्यास करायचा नाही समजलं त्यानंतर परीक्षेतून काय फायदा मित्रांनो. तर आता परीक्षेचा अभ्यासक्रम पाहू आपण. तर पहा मित्रांनो, बघा, स्कीम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे मित्रांनो, जो भरती JR आहे ती आपण त्या स्क्रीनशॉट घेतला, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे एकदम अचूक माहिती तुमच्यापर्यंत गेली पाहिजे. आपण कुठल्या ह्याच्यात काय बदल केले नाही, जो JR मध्ये त्यांनी जो मेन्शन केला आहे तेच घेतला मित्रांनो. का हे पहा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे मित्रांनो बुद्धिमत्ता 50 क्वेश्चन 50 मार्क. जनरल अवेअरनेस म्हणजे मित्रांनो GK, जे जागृत सामान्यता त्याला म्हणतात, GKचं क्वेश्चन 50 क्वेश्चन 50 मार्क. आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन म्हणजे मित्रांनो इंग्रजी विषय असणार आहे, त्याला 100 क्वेश्चन 100 मार्क मित्रांनो. असं 200 मार्काचा पेपर होणार मित्रांनो. तुम्हाला 2 तास दिले जाणार मित्रांनो, या परीक्षेसाठी 2 तास आहे. तर मित्रांनो, फक्त इंग्लिश ॲड झालेला आहे, बाकी आपले जो बऱ्यापैकी आपण जो अभ्यास करतो तेच सर्व विषय आहेत, इंग्लिश या विषयामध्ये ॲड झालेला आहे. तर पहिले तुमचा ऑनलाईन भरतीचे मित्रांनो 3 टप्पे आहेत. पहिला CBT होणार, म्हणजे तुमची ऑनलाईन परीक्षा होणार, त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आणि त्यानंतर तुमची मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार. तर एक एक आपण त्याचे बघू. आता टप्पा 2 म्हणजे सेकंड करायला तुमची परीक्षा झाली त्यानंतर काय असणार होतं, कौशल्य चाचणी, स्किल टेस्ट इन स्टेनोग्राफर. आता मित्रांनो, स्टेनोग्राफर पद असल्यामुळे तुमची टायपिंग टेस्ट होणार, कौशल्य चाचणी होणार. टिप सांगितले, कौशल्य चाचणी पात्रता स्वरूपाची असेल म्हणजे क्वालिफाईंग. तुमची टायपिंग टेस्ट होणार आहे, ती त्याला कोणते मार्क वगैरे काय नसणार मित्रांनो, ती तुमची मित्रांनो क्वालिफाय असणार आहे. यात उत्तीर्ण झाल्याशिवाय अंतिम निवड होणार नाही, हे सर्वात महत्त्वाचं मित्रांनो. जर तुम्ही कौशल्य चाचणी जर उत्तीर्ण नाही झाला तर तुमची मित्रांनो फायनल सिलेक्शन होणार नाही. त्यामध्ये फक्त यात तुम्हाला मित्रांनो फक्त क्वालिफाईंग व्हायचे. अंतिम गुणवत्ता यादी, त्यानंतर CBT गुण प्लस स्किल टेस्टमध्ये पात्र उमेदवार ठरलेले म्हणजे मित्रांनो तुमची CBT झाली, स्किल टेस्ट झाली, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लावली जाईल मित्रांनो. विभागीय आवश्यकता, आरक्षण प्रवर्ग आणि गुणांच्या आधारे अंतिम निवड होते. त्यानंतर मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. CBT व स्किल टेस्ट नंतर उमेदवारांनी शैक्षणिक वयोमर्यादा व इतर पात्रता पाहून मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते. त्यानंतर DV म्हणतात त्याला, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कागदपत्र पडताळणी. तुमचं मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस काय आहे, तुमची पहिली ऑनलाईन एक्झाम होणार, तर तुमची स्किल टेस्ट होणार, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लावून जाणार आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन होणार मित्रांनो. बेसिक डॉक्युमेंटेशन तुम्ही जो फॉर्म भरताना जो डॉक्युमेंटेशन अपलोड केलेले आहेत किंवा JR पाहून घ्या. JR मध्ये जे डॉक्युमेंट आहे मित्रांनो ती पाहून घ्या, तुम्ही नसतील तर काढून घ्या मित्रांनो. आणि त्यानंतर ती JR मध्ये जे डॉक्युमेंट दिले तेच फक्त डॉक्युमेंटचं पूर्णपणे तुमचं व्हेरिफिकेशन होणार.
आता सर्वात महत्त्वाचं प्रत्येकाच्या मनात एक भावना असेल बाबा, भरती हे सगळे तुम्ही तर आता थंबनेलला पण दिलं 60,000 प्लस पगार नक्कीच आहे का? तर आपण डिटेल्स माहिती पाहू पगाराचं कसं काय. तर पहा मित्रांनो, स्टेनोग्राफर ग्रेड सी त्याला गटकचं पद म्हटलं जातं. तर बघा मूळ वेतन बेसिक पे किती असणार त्याला, बेसिक पे असणार 44,900 ते 1,42,400 लेवल 7 वेतन आयोगानुसार. बघा तुमचं याचं हे बेसिक पे झालं मित्रांनो. आणि तुमच्या हातात किती येणार सगळं कट पी एफ वगैरे कट वट होऊन तुमच्या हातात येणार 50,000 ते 60,000 रुपये तुमच्या अकाउंटला येणार मित्रांनो. याचं बेसिक पे आहे मित्रांनो, त्याला आपण मूळ वेतन म्हणतो. त्याला 44,900 ते 1,42,000 आहे. पण तुमची ग्रॉस सॅलरी बनणार मित्रांनो 50,000 ते 60,000 दरम्यान. तर दुसरं पद आहे स्टेनोग्राफर ग्रेड डी ग्रेड डी. त्याला मित्रांनो मूळ वेतन असणार आहे 25,500 ते 81,100 लेवल 4चं असणार त्याला. पण इथं तुमच्या अकाउंटला किती बनणार 35,000 ते 45,000 रुपये दरम्यान. म्हणजे मित्रांनो तुमच्या अकाउंटला 35 ते 45,000 दरम्यान पेमेंट येणार. आणि तुम्हाला मूळ वेतन नंतर मित्रांनो वाढत जाणार. DAT हळूहळू तुमची जशी सर्व्हिस होत ना तसा पगार पण वाढत जातो मित्रांनो. पण स्टार्टिंग मित्रांनो तुम्हाला 35,000 रुपये 35 ते 45,000 मध्ये पडणार. त्यात का कोणत्या स्टेनोग्राफर ग्रेड डी मध्ये पडणार. इतर फायदे काय हो त्याचे, तुला महागाई भत्ता दिला जाणार, त्याला DA म्हटलं जातं. घरभाडे भत्ता तर HRA म्हटलं जातं, तो दिला जाणार. प्रवास भत्ता TA दिला जाणार. मेडिकल सुविधा दिली जाणार मित्रांनो. आणि पेन्शन आणि निवृत्ती लाभ, तुम्हाला पेन्शन पण आहे मित्रांनो, निवृत्ती लाभ पण आहे. एवढे फायदे आहे मित्रांनो स्टेनोग्राफर या पदाचे. बघा